हाय फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ग्रीन मटन मसाला करीची रेसिपी। घरच्या मसाल्यामध्ये एकदम सिंपल पद्धतीने तयार केलेली ही मटन करी खाण्यामध्ये खूप टेस्टी आहे। तर तुम्हीसुद्धा ट्राय करा ही ज़बरदस्त अशी मटन मसाला करीची रेसिपी। तर चला बनवूया हिरव्या मसाल्यामध्ये ही मटनची रेसिपी। तर या रेसिपीसाठी आपल्याला सर्वप्रथम मटन घ्यायचं आहे। तर इथे मी मटनच्या शॉपमध्ये आले होते आणि इथे मटन मी कापून इथे घेणार आहे। तर इथे मी चांगल्या प्रकारे वॉश करून घेतलेला आहे, साफ करून। त्यानंतर कांदा इथे घेतलेला होता 3 मीडियम साईजचा, त्याला मी ग्राइंड करून घेणार आहे। हे बघा, कांद्याला अशा प्रकारे ग्राइंड करून घेतलेला आहे। मूठभर कोथिंबीर आणि 3 हिरवी मिरची याला सुद्धा आपण ग्राइंड करून घेऊया। एका पॅनमध्ये आपण टाकूया तेल 2 चम्मच आणि त्याबरोबर गरम मसाले टाकून घेतलेले होते आणि कांद्याला जो पेस्ट तयार केलेली होती त्याला मी गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेतलं। त्यानंतर इथे मी टाकलेला आहे 350 ग्राम मटन आणि मटनला चांगल्या प्रकारे इथे मी परतून घेणार आहे। तर चला मटनला 4 ते 5 मिनिटं आपण इथे चांगल्या प्रकारे परतून घेऊया। 4 ते 5 मिनिटं परतल्यानंतर यामध्ये टाकूया 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट आणि परत आपण इथे मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया 1 मिनिटासाठी। याच्याने जो कच्चा वास असतो सगळा निघून जाईल। 1 मिनिट परतल्यानंतर आपण यामध्ये टाकूया ग्रीन मसाला जो आपण रेडी केलेला होता, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा तो ग्रीन मसाला आपण यामध्ये टाकूया। त्याबरोबर आपण टाकूया यामध्ये पावडर मसाले, ज्यामध्ये हाफ टीस्पून हळद, 1.5 टीस्पून टाकूया धणे पावडर, हाफ टीस्पून टाकूया गरम मसाला पावडर, मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार। आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेऊया। या मसाल्याला आपल्या परतून घ्यायचं आहे इतपत की तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाल्याला परतायचं आहे। तर हाय फ्लेमवरती या मसाल्याला मी परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत। आणि हे बघा, मस्त असं तेल सुटलेलं आहे, मसाला चांगल्या प्रकारे आपला परतला गेलेला आहे। तर आता आपण यामध्ये टाकूया पाणी, कारण आपल्याला करीसुद्धा करायची आहे आणि त्याबरोबर मटणाला सुद्धा शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 ग्लास टाकणार आहे पाणी आणि पाणीला आपण इथे मिक्स करून घेऊया पाणी टाकून आणि झाकून इथे ठेवूया 25 मिनिटासाठी। मध्यम आचेवरती ठेवूया 25 मिनिटं। आणि ही झालेली आहेत 25 मिनिटं। तर चला चेक करून घेऊया। 25 मिनिटानंतर इथे बघा मस्त तर्रीवरती आलेली आहे। तर टाकूया आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि त्याबरोबर कसुरी मेथी 1 टीस्पून आणि परत मिक्स करून घेऊया। आणि हे बघा, मस्त अशी आपली ग्रीन मटन मसाला करी जी आहे ती रेडी झालेली आहे। तर थोडंसं 1 मिनिट परत आपण शिजवून घेऊया आणि ज़बरदस्त अशी ही सोप्या पद्धतीने सिंपल एकदम पण खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही मटन मसाला करी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। हे बघा, एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। घरच्या मसाल्यामध्ये तयार होणारी आहे, एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे ही रेसिपी। तर नक्की ट्राय करा ही मटणाची रेसिपी आणि गरमागरम तुम्ही सर्व करा ही चपाती बरोबर किंवा जीरा राईस बरोबर किंवा पराठा बरोबर, जसं तुम्हाला आवडते तशी तुम्ही ही रेसिपी सर्व करा। तर हे बघा, एकदम परफेक्ट असा हा आपला ग्रेव्ही झालेली आहे रेडी आणि त्याबरोबर एकदम शिजलेले मटण आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही रेसिपी। इथे मी गरमागरम सर्व करून घेतलेलं आहे, गार्निश केलेलं आहे कोथिंबीर बरोबर। आणि ही ज़बरदस्त अशी मटणाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। आणि अशी रेसिपी मी रोज अपलोड करते, तर जरूर नक्की बघा आणि कशी वाटली रेसिपी जरूर कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।